ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी। अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय। रात्री उशिरा हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत या भेटीत विनंती करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली असल्याचं कळतंय, काय अपडेट? प्राजक्ता, काल रात्री उशिरा धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली रात्री। अजितदादांच्या निधनानं रिक्त झालेलं उपमुख्यमंत्री पद जे आहे ते सुनेत्रा पवार यांना द्यावं अशी विनंती जी आहे ती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। त्यापूर्वी सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे या सगळ्या नेत्यांची सहयोग बंगल्यावरती एक बैठक झालेली होती सुनेत्रा पवार यांच्यासोबत। आणि आता पुढे काय करायचं किंवा कशा पद्धतीने जायचं या संदर्भातली चर्चा झालेली होती। त्याच वेळेस या बैठकीमध्ये जे राष्ट्रीय अध्यक्षपद राष्ट्रवादीचं अजित पवार यांच्या निधनानं रिक्त झालंय त्याची जबाबदारी ही प्रफुल्ल पटेल यांना द्यावी आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी जी आहे ती सुनेत्रा पवार यांना द्यावी। या सगळ्या निर्णयांसाठी तातडीने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावी अशा स्वरूपाची चर्चा त्यांची झालेली होती। आणि लगेच संध्याकाळनंतर हे दोघेही हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे हे मुंबईत गेले आणि मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन त्यांनी तशी विनंती केली आहे। जी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे त्यानुसार सुनेत्रा पवार याच उपमुख्यमंत्री होतील अजित पवारांच्या जागेवरती। तशी मागणी जी आहे ती राष्ट्रवादीकडून अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे केली जाईल आणि त्यानुसार पुढची कार्यवाही जी आहे ती होईल। तर दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी जी आहे ती प्रफुल्ल पटेल यांना दिली जाण्याची शक्यता आहे। मात्र आतापर्यंतच्या ज्या चर्चा होत आहेत या सगळ्या चर्चांमधून शरद पवार आणि सुप्रिया सुळे जे आहेत त्या बाहेर आहेत। हे दोघेही या चर्चेमध्ये नाही आहेत राष्ट्रवादीच्या, त्यामुळे त्यांची याच्यामध्ये काय भूमिका असू शकते ती असू दिली जाईल का, की केवळ अजित पवारांच्या ताब्यात असलेला राष्ट्रवादीचा गट जो आहे तोच निर्णय प्रक्रियेमध्ये अग्रेसर राहील हे येत्या काही काळामध्ये कळेल। तुर्तास तरी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापैकी कुणीही या निर्णय प्रक्रियेमध्ये असल्याचं दिसून येईल। ठीक आहे वैभव, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।